विषयाचं नाव आहे मुलगी नको पण का. सगळीकडे प्रसन्न वातावरण, मांडव सजलेला, सारी वऱ्हाडी मंडळी इकडे तिकडे वावरत आहेत. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदी आनंद आहे. वधूवर जसा एकदम अनुरूप जोडा. मंगल अक्षतांच्या साक्षीने वधूवराचा विवाह पार पडला. वडीलधाऱ्यानं नमस्कार केला, आशीर्वाद मिळाला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. एकदम हशा पिकला. आजोबा, तुमचा काळ गेला हो. इष्टपुत्री का नको? कोणत्या जमान्यात आहात तुम्ही? आबाने एकदम आश्चर्याने आपल्यापेक्षा लहान असणाऱ्या आणि उपदेश करणाऱ्या विनीकडे पाहिले. क्षणभर विचार केला. बरोबरच सांगते पोर, काय वावगाय त्यात. मुलगा हवा म्हणून मुलांची संख्या वाढत जाते. याला कारण आपले संस्कार आणि आपल्या चालीरीती. आता हेच पाहना, वंशाला दिवा हवा, अग्नी द्यायला मुलगाच हवा, ही भावना पक्की मनात रुजलेली. एकदा का या कुडीतून प्राण निघून गेला, मग मुलीने अग्नी दिला काय, मुलाने दिला काय, किंवा कुठल्या नातेवाईकाने दिला काय, काय फरक पडणार? खरं तर फरक पडला पाहिजे तो तुमच्या आमच्या विचारात. डोहाळ जेवणाच्या वेळी सुद्धा साऱ्या जणी प्रथा म्हणून एका वाटीत रुपया आणि दुसऱ्या वाटीत अंगठी ठेवतात. जमलेल्या अधिकांश स्त्रियांना वाटत असतं रुपयाच उचलावा आणि मुलगाच व्हावा. काय गंमत आहे पहा. स्वतः एक स्त्री असूनही जन्माला येणाऱ्या लक्ष्मीविषयी आदर नाही. मला सांगा, कन्यारत्न का नको? कुठे कमी पडतात या मुली? स्त्री डॉक्टर, नर्स इतकंच नाही तर बाळाला नाहू माखू घालून स्वच्छ करणारी पण स्त्रीच असते ना. जी डोळ्यात तेल घालून बाळाला जपते, मायेने वाढवते, संस्कार करते, ती जन्म देणारी आई सुद्धा स्त्रीच असते ना. आजकाल प्रत्येक क्षेत्रात, मग ते कोणतेही असो, स्त्रीचा सहभाग आहेच. केवळ धरणीवरच नाही तर आकाशाला गवसणी घालणाऱ्या सुनीता विल्यम, कल्पना चावला याही स्त्रियाच ना. साऱ्या देशावर सत्ता गाजवणाऱ्या, अधिराज्य करणाऱ्या श्रीमती इंदिरा गांधी, प्रतिभा पाटील याही स्त्रियाच ना. खेळात प्रावीण्य दाखवणाऱ्या पी.टी. उषा, सायना नेहवाल याही स्त्रियाच ना. सिनेमा क्षेत्रात अभिनयाने मंत्रमुग्ध करणाऱ्या माधुरी दीक्षित, मीना कुमारी, मधुबाला याही स्त्रियाच ना. आज 21व्या शतकात ट्रेन चालवणाऱ्या, रिक्षा चालवणाऱ्या, पायलट, एअर होस्टेस स्त्रिया आपण पाहतो. इतकंच नाही तर पावला पावलावर भाजी विकणारी, इस्त्री करणारी, फुले विकणारी अशा विविध स्त्रिया काम करताना आपण पाहतो. अशा परिस्थितीत स्त्रियांना का म्हणून कमी लेखायचं? आणि ते योग्य तरी आहे का? असे असतानाही स्त्री भ्रूण हत्या होत राहते. हा विषय गंभीर असून विचार करायला लावणाराही आहे. केवळ वंशाला दिवा हवा म्हणून होणारी स्त्री भ्रूण हत्या रोखली पाहिजे. कायद्याने कितीही बंदी घातली तरी माणसांच्या विचार करण्याच्या प्रवृत्तीत फरक पडायला हवा, तरच याला काही प्रमाणात पायबंद बसेल. दिवा जसा महत्त्वाचा तशी पणतीही महत्त्वाचीच. त्यापासून मिळणारा प्रकाशही तितकाच महत्त्वाचा. स्त्री शक्ती ही खरं तर खूप महान शक्ती आहे. तिला जपलं आणि जोपासलं पाहिजे, एवढं मात्र निश्चित.